नमस्कार, मी संदीप पाटील. तुम्ही पाहतात इंडिया आपतक समाचार. मित्रांनो, शिरपूर तालुक्यामधील भावेर या गावाचा कारभार, ग्रामपंचायत जो कारभार आहे तो एकदम चाट्यावर आलेला आहे. या गावामध्ये जवळजवळ 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती येथील गावकऱ्यांनी दिलेली आहे. तक्रारदार असतील, भगवान भाऊ असतील, संगीताताई आहेत, भूषण पाटील आहेत, काही या गावामध्ये अजून बरेच तक्रारदार आहेत. आज आपण त्यांच्याकडून नेमकं काय झालेलं आहे, गावामध्ये भ्रष्टाचार कशाचा झालेला आहे, ही आपण संपूर्ण माहिती आज जाणून घेणार आहोत. या ठिकाणी भगवान भाऊ आहेत. भगवान भाऊ, नेमकं काय भ्रष्टाचार आहे आणि तुम्हाला नेमकी कोणती माहिती द्यायची आहे? काय ती म्हणजे माहिती आहे का, म्हणजे टाकलं होते आपण 8/4 अजून त्याची आपल्याला काही माहिती दिली नाही. बरं. त्यानंतर मग गावठाणं टाकलं 29/4. बरं ते मग विस्ताराधिकारी गेले चौकशी करायची आले, त्यानंतर आपल्याला त्याने काही दिलं नाही. बरं, नेमकं गावठाणची जी माहिती ती नेमकी कशा संदर्भात मागितलेली आहे? तेव्हा गावठाण अतिक्रम करायला सरपंचाने, उपसरपंचाने, आणि त्यासनं नातेवाईकच नाही. बरं. तर त्यासनं नातेवाईकच नाही, जमीन काढायची त्यात टुबेला सुट करायला ते. बरं. त्यानंतर आपल्याला काही माहिती दिन जाणार ते. अच्छा. बरं, तुम्ही शासनाकडे काही पाठपुरावा केला आहे का? मग 10 महिन्यापासून चालू आहे. त्याच्या कागदपत्र तयार करेल म्हणे. तिथलं कागदपत्र तयार करेल संधी अजून त्याने काही माहिती दिली. तसं जेव्हा आपण येणार तुमचं फिरायचं मारू राहू. अच्छा अच्छा. या ठिकाणी संगीताताईसुद्धा असतील, त्यांचं घरकुल मंजूर झालेलं आहे. पहिला हप्ता पडलेला आहे, परंतु अद्याप त्यांना जागा उपलब्ध नाही आहे, ही एक तक्रार त्यांची आहे. संगीताताई, तुमचं घरकुल कोणत्या वर्षी मंजूर झालं? 2024मध्ये झालं. 2024मध्ये. तुम्हाला 2022मध्ये यांचं घरकुल मंजूर झाले. तुमच्याकडे राहायला आजच्या घडीला जागा आहे का? नाही, जागा नाही. मग तुम्ही शासनाकडे काही पाठपुरावा मी केला होता? ग्रामपंचायतला मागितली जागा, पण ते मला नकारच देत आहे घरकुलसाठी. त्यासाठी नकार दिला? घरकुल बांधायसाठी तुला जागा मिळणारच नाही. सरपंचानेच गावठाणमध्ये घर बांधलेलं, तर आमच्या सरकारने कुठे जायचं बघ. त्यांनी स्वतःने अतिक्रम केलेले. बरं बरं. या ठिकाणचा ग्रामपंचायतचा अगदी भोंगळ कारभार या ठिकाणी पाहायला मिळतोय. 200 कोटी रुपयाची या ठिकाणची जमीन विकल्याचे आरोप भगवान भाऊ यांनी केलेले आहेत. शासनाचा कुठेही या ठिकाणी उल्लेख होताना दिसत नाही. भगवान भाऊ यांनी पाठपुरावा केला, परंतु शासनाने अद्याप त्यांना पाहिजे तसं उत्तर दिलेलं नाही आहे. शासनाची परवानगी आहे का? फक्त गावठाण विक्री करण्यासाठी राज्य शासनाची परवानगी लागते, परंतु ग्रामपंचायतीने असं केलेलं नाही आहे. या ठिकाणी स्पष्ट होतं, कारण की ते उत्तर देताना कुठेतरी चुकतायत. दुसरं असं या ठिकाणी समजतं आहे की सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, BDO साहेब असतील, यांनी या भ्रष्टाचारात यांचा हात आहे असं भगवान भाऊ यांचं प्राथमिक माहिती यांनी दिलेली आहे. परंतु या समितीवर BDOंचीच नेमणूक का झाली, दुसरे अधिकारी या ठिकाणी का आले नाहीत, हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे. या ठिकाणी तुम्ही पाहत असाल, या आजीसुद्धा आहेत, यांचीसुद्धा या ठिकाणी तक्रार आहे. आजी, काय तक्रार आहे तुमची ग्रामपंचायतबद्दल? बरं. आणि ते चेक दिले तुम्ही. बरं, नेमकं चेक कशाचे देते? घरकुलची चेक होते. या आजी असतील. आजी, तुमचं नाव काय? वजाबाई दशरथ भिल यांना जुनं घरकुल विकत यांना दिलेलं आहे, परंतु अद्याप अजून एक चेक यांना मिळालेला नाही. या ठिकाणी भूषण भाऊ असतील, यांचीसुद्धा ग्रामपंचायतमध्ये काहीतरी तक्रार आहे. भूषण भाऊ, काय तक्रार आहे? मागे चोपड्याचे कोमलताई यांना आणलं होतं पत्रकार म्हणून. त्यांनी मध्ये विचारलं की 2 वर्षामध्ये किती का मीटिंग झालेली आहे, तुमच्या किती ग्रामसभा झाल्या आहे. त्यांनी न विचारता मायला डायरेक्ट सांगितलं की घर पे चल अम्मा, ये क्या पत्रकार लोगों लाया तुमने. आणि त्यांनी डायरेक्ट माझ्यावर मारहाण चालू करून दिली. डायरेक्ट सरपंच, उपसरपंच आणि उपसरपंचाच्या भाषा या दोघा तिघांनी माझ्या मारहाण चालू केली. बरं. या ठिकाणी गावातील जे सरपंच आहेत त्यांना आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी न भेटण्याचं कारण आम्हाला दर्शवलेलं आहे. कुठल्याही प्रकारची माहिती न देता ते नेहमी फोन कट करत असतात. शिरपूरवरून संदीप पाटील, इंडिया आपतक समाचार, शिरपूर.